चंद्रकांत पाटील साहेब, उच्च शिक्षण विभागात अब्जावधी रुपयाचा अनुदान घोटाळा घडलाय. काय आहे प्रकार आपण जाणून घेऊ. महाराष्ट्रात वर्षोनुवर्ष काही खाजगी महाविद्यालयांना महाराष्ट्र शासनातर्फे अनुदान देण्यात येत आहे. तसंच काही डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज आहेत, जसं डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट एरोडा पुणे याला व यासारख्या काही डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी यांना महाराष्ट्र शासनामार्फत काही अनुदान देण्यात येतं. सदर अनुदान देण्यासाठी शासन हे नागरिकांकडनं टॅक्स घेतं आणि ह्या टॅक्सच्या पैशातून ह्या लोकांचे पगार होतात. मात्र याच्यामध्ये कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्या खिशातनं पैसे द्यावे लागत नाही. त्यामुळे पैसे कुणाचे? जनतेचे. जनताचे पैसे कसे? तर जनता टॅक्स भरते, वाढवा टॅक्स, शासन डुबीत. मग ह्या शासनाला डुबवण्याचं काम करते कोण? आमचे शासकीय अधिकारी, उच्च शिक्षण विभागातील काही अधिकारी हे शासन डुबवण्याचं काम करतात. यांना जनतेच्या पैशाचं काही घेणं देणं नाहीये. हे जनतेच्या पैशाचे गार्डियन नाहीयेत. आणि काही निष्क्रिय मंत्री, मी म्हणतो या निष्क्रिय मंत्री अशासाठी म्हणतो की यांना अनेक वेळा आम्ही पत्र लिहिलेली आहेत की साहेब या विभागात घोटाळे सुरू आहेत. अनेक न्यूज पेपरनी यांना न्यूज मध्ये सांगितलंय की महाराष्ट्रात अनुदान घोटाळा झालेला आहे. इव्हन न्यूज सोडून द्या, आम्ही सोडून द्या, स्वतः एजी ऑडिट झालेला आहे. सहसंचालक कार्यालयातील किती रुपयाची रिकव्हरी असावी? करोडो रुपयाची रिकव्हरी पुण्यामध्ये फक्त एजी ऑडिटनी दाखवली. म्हणजे विचार करा. फर्ग्युसन महाविद्यालयाची रिकव्हरी 8 करोड रुपये. 2021चं प्रकरण, आज आहे 2025. आजपर्यंत अधिकाऱ्यांना सदर रिकव्हरी करता आली नाही. का? कारण का केंद्रात सरकार बीजेपी, राज्यात सरकार बीजेपी आणि चंद्रकांत पाटील सारखा निष्क्रिय मंत्री. काय होणार? काय होतं या देशामध्ये? नागरिकांचे फक्त टॅक्स वाढवायचे, पेट्रोलचे भाव वाढवायचे आणि गॅसचे भाव वाढवायचे. आणि ह्या अधिकाऱ्यांना शासन आमच्या पैशातनं पोचताय की जे अधिकारी जनतेच्या पैशाची साधी काळजी घेऊ शकत नाही. एसपी कॉलेज, मॉडर्न कॉलेज, जे पुण्यातील रिप्युटेड कॉलेजेस आहेत, याचं तब्बल 32 वर्ष अनुदान निर्धारणच करण्यात आलेलं नाही. फर्ग्युसन कॉलेजमध्ये SC STच्या जागेवरती ओपनचे कुलकर्णी जोशी घेतले. मग हा पगार सरकार अमान्य करतं. मग जर सरकार अमान्य करतं तर तो पैसा शासनाला परत द्यावा संस्थाचालकांनी. पण संस्थाचालक एकीकडे डोनेशन पण घेणार विद्यार्थ्यांकडनं, तो त्यांचा हक्क आहे. आणि शासनाचे पैसे रिकव्हरी देण्याची मानसिकता या RSS मय काही संस्थाचालकांकडे नाही. लाज वाटायला पाहिजे DS सोसायटी एज्युकेशनला की 8 करोड रुपयाची रिकव्हरी तुम्ही शासनाला देऊ शकत नाही. आणि सहसंचालक कार्यालय करतोय तरी काय? सहसंचालक कार्यालयावरती नियंत्रणच नाही असं वाटतंय. अहो, सहसंचालक कोण बनावा याचा रिक्रुटमेंट रूलच नाहीये. डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये आता गंमत बघा. हे अनुदान निर्धारण 32 वर्ष न झाल्याने आपला जनतेचा पैसा कसा वाया गेला तर मी आपल्याला सांगतो. इथे पोस्ट आहे कॉम्प्युटर प्रोग्रॅमरचे. सिलेक्ट कोण करतात? प्रबोध शिरवडकर. प्रबोध शिरवडकर कडे डिग्री कुठली आहे? MA आर्ट्स, PhD आर्ट्स, नेट सेट आर्ट्स. विषय कुठला शिकवतोय हा बाबा? कॉम्प्युटर प्रोग्रॅमर आहे हा. आणि त्याच्याकडे जो डिप्लोमा डिग्री आहे ती डिप्लोमा पण त्याची बोगस आहे. म्हणजे आपण विचार करू शकतो की किती गंभीर परिस्थिती आहे. मग अशा व्यक्तीची डिग्री बोगस आहे,
त्याच्यानंतर त्याचं कॉम्प्युटरमध्ये मास्टर डिग्री नाही, पीएचडी नाही, तो कॉम्प्युटर शिकलेला नाही, पण तो कॉम्प्युटर प्रोग्रामर म्हणून घेतलाय. मग हे कुणामुळे झालंय? हे सगळं झालंय या उच्च शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे. 32 वर्ष तुम्ही अनुदान निर्धारणच करणार नाही, घोटाळे बाहेर कसे येणार? संस्था चालकांनी घोटाळे करा, तुम्हाला जे करायचे ते, आणि आम्हाला पाकिट द्या, अशा अधिकाऱ्यांची मानसिकता आहे. डेक्कन कॉलेजच्या प्रभू शिरवरकडे डिप्लोमाची डिग्री बोगस आहे. शासनाचा रिपोर्ट तिकडे गेलाय, शासनाला रिपोर्ट संचालक कार्यालयातनं गेलाय की ह्याच्याकडे ज्या फील्डमध्ये डिग्री पाहिजे त्याच्यातली डिग्रीच नाही याच्याकडे. उद्या तुम्ही एमबीबीएस च्या कॉलेजमध्ये तुम्ही एखादा BA MA भराल, RSS ची लोक, ही आहे RSS ची मेंटॅलिटी, आणि सगळी प्रकरणं दाबतात ही लोक. अधिकाऱ्यांना एक वर्ण फोन झाला चंद्रकांत पाटलांचा की तिकडे काही करू नका. अधिकारी काय दम आहे अधिकाऱ्यांमध्ये? कुठला प्रामाणिक अधिकारी आहे इथे या जगात की जो ऍक्शन घेईल? साहेब इथे चुकीचं चाललंय, मी नाही थांबवू शकत. डेक्कन कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज यांचे उद्योग काय? डायरेक्ट मंत्र्यांकडे जातात आणि खालच्या अधिकाऱ्यांवरती दबाव आणतात की काय करू नका. झाला, अधिकारी गार पडला. त्याला पण हळदी कुंकू लावून बसवलेलं असतं, तो तरी काय करणार बिचारा? असा सगळा प्रश्न या जनतेपुढे आहे आणि असा अब्जावधी रुपयाचा घोटाळा झालाय. आज विरोधी पक्ष, आमदार, खासदार आणि जे आहेत या विरोधी पक्षाला ईडी CBIच्या धमक्या दाखवून बीजेपी क्लिनिंग करून त्यांना बीजेपीत घेतलं जातं. त्यामुळे विरोधक राहिला कुठे या राज्याला? आणि एखादा एक आमच्या तुमच्यासारखा एखादा नागरिक आहे, तो हे प्रकार पुढे आणतो. उद्या आमचंही काय खरं नाही, हे आम्हाला काही करतील. पण असो, पण हा विषय या जनतेपुढे आला पाहिजे आणि जनतेनी देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे, मोदी साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे. चंद्रकांत पाटलांकडनं कुणाला काही अपेक्षा नाही. सदर मंत्री हा दोरीवरती नाचणारा मंत्री आहे हे आम्हाला असं वाटतंय. निष्क्रिय मंत्री, इतिहासातील निष्क्रिय मंत्री म्हणून चंद्रकांत पाटलांचं इतिहासात पहिलं नाव होणार. अहो, कारवाईच करत नाही. एवढे सबळ पुरावे आहेत, अब्जावधी रुपयाचे रिकव्हरी आहेत. मी नाही सांगत आहे, एजी ऑडिट सांगतंय. जे कॅगच्या पॉवरचं असतं ते ऑडिटर सांगतात की 32 करोड रुपये रिकव्हरी आहे. काय करतात हे उच्च शिक्षण अधिकारी? डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट रिसर्च मध्ये अनेक लोकांना चुकीच्या पोझिशनला बसवले, म्हणजे त्यांची पात्रताच नाही, शैक्षणिक पात्रताच नाही, त्या लोकांना तिथे बसवलंय. म्हणून यांची ऑडिट 32 वर्ष होऊ दिली नाही. सहसंचालक कार्यालयात काय चालतं मी तुम्हाला सांगतो. सहसंचालकचा प्रशासन अधिकारी एक लेटर पाठवतो, आम्ही तुमच्या महाविद्यालयात या दिवशी अनुदान निर्धारणाला येणार, आणि मग म्हणतात नाही आम्हाला त्यांनी काहीच डॉक्युमेंट दाखवले नाही म्हणून वरच्यांना कळवतात. पण हे अधिकाऱ्यांना पाकिट मिळालेलं असतं म्हणून हे अधिकारी काय करत नाही. यावरती वास्तविक पाहता गेलं तर जनतेला मला हे सांगायचंय की आपण लोक टॅक्स भरतोय, या अधिकाऱ्यांच्या पैशातनं 1 रुपया हे देत नाही. कुठल्या अनुदानित महाविद्यालयाला 1 रुपया यांच्या खिशातनं जात नाही. हे कंजूस आहेत. नाही तो मंत्री पण काही 1 रुपया स्वतःच्या खिशातला देत नाही, आपल्या टॅक्स मधनं चालला पैसा आहे. आपण याच्यात प्रश्न विचारला पाहिजे. घाबरू नका जनतेने, आपण प्रश्न विचारला पाहिजे. लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणार. अब्जावधी रुपयाची रिकव्हरी का होत नाही? ही अनुदान निर्धारण का होत नाही? सहसंचालक कार्यालय करतंय काय? कशाला पगार देतात ते त्यांना? काढून टाका जर पात्रता नाहीये यांची तर. सहसंचालक कोण व्हावं याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत. काय चाललंय या राज्यामध्ये? फार भयानक परिस्थिती आहे आणि जनतेच्या अब्जावधी रुपयाची सरळ चुरड सुरू आहे. अहो, शासन निर्णयात प्रस्तावित आहे. शासन निर्णय असा सांगतो की डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट रिसर्चला जर महाराष्ट्र शासन
अनुदान देतंय, तर स्पॉन्सरिंग बॉडी म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यातला कुलगुरू आणि कुलगुरू निवडावा ना. पण इथे तर सगळं विरुद्धच आहे. डेक्कन कॉलेजमध्ये जोशी सारखी लोक स्वतःलाच कुलगुरू डिक्लेअर करतात. मला सांगा की त्यांचा कुलपतीला पॉवरच नाहीये कुलगुरू निवडायची. कारण का हे 2019 रेग्युलेशन यांनी ऍक्सेप्ट केले, एमओए केला यांनी. आणि 2019च्या रेग्युलेशन मध्ये अगदी क्लिअर आहे, जर स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट पैसे देत असेल तर स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी कुलगुरू निवडायचा. मग असं असताना तिथला कुलपती कसा काय कुलगुरू निवडतो? याचं सबळ पुरावे आम्ही देऊन पाटील साहेब कुठली कारवाई नाहीये. अनेक भयानक परिस्थिती निर्माण आहे आणि ह्याच्यावरती देवेंद्र फडणवीस साहेब आपण लक्ष घालावं अशी एक विनंती आहे. खूप चांगल्या भावनेत हा व्हिडिओ केलाय. ना मला चंद्रकांत पाटलांना दुखवायचंय ना कुठल्या अधिकाऱ्यांना दुखवायचंय, पण याच्यामध्ये एकच मला आपल्याला सांगायचंय की आमच्या जनतेचे आणि तुमच्या जनतेचे पैसे हे अधिकारी लोक उडवतात, यांना सांभाळा. जय हिंद, जय महाराष्ट्र.